नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण बरेच व्हिडिओ याआधी पोस्ट केलेले आहेत. वेगवेगळ्या विषयावर आपण माहिती देतो. आज असाच एक वेगळा विषय आपण घेऊन आलेलो आहोत. खरंच आपल्याला पुरेपूर या व्हिडिओचा फायदा घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे आपल्याला योग्य माहिती मिळण्यास नक्कीच मदत होईल. तर शेतकरी बांधवांनो, आपण पिकांना ह्युमिक, फुलविक, अमिनो तसेच सीवीड असे बरेच काही देतो. त्याचा फायदा मुळांची वाढ, अन्नद्रव्य शोषण होण्यासाठी होतो. परंतु बऱ्याच वेळेला मुळी चांगली ॲक्टिव्ह असते, परंतु योग्य अन्नद्रव्ये, पाणी यांचे शोषण होत नाही. बऱ्याचदा जमिनीत फॉस्फरस हा स्थिरावलेला असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जमिनीत पडून असतो, परंतु पिकांना भेटत नाही. मग अशा वेळेस मायक्रोरायझा खूप फायदेशीर ठरतो. हो, आज आपण मायक्रोरायझा या उपयुक्त बुरशीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर मायक्रोरायझा काय आहे? तर हा एक उपयुक्त बुरशीचा गट आहे. म्हणजे ही एक उपयुक्त बुरशी आहे की जी झाडांच्या मुळाशी नैसर्गिकरित्या सहजीवन करून राहते. मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मुळे, त्यामुळे याचा थेट अर्थ मुळांशी जोडलेली उपयुक्त बुरशी. लक्षात घ्या की मायक्रोरायझा कसे काम करते हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. ज्या लहान अन्न घेणाऱ्या मुळा असतात त्यांच्या बाहेर सूक्ष्म जाळे तयार होते. हे जे जाळे असते ते मुळांपेक्षा शेकडो पट जास्त पसरते. त्यामुळेच दूरवरचे पोषण आणि पाणी उपलब्ध होते. महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील जो स्थिर झालेला फॉस्फरस आहे तो विरघळून झाडाला देण्याचं काम मायक्रोरायझा करत आहे. झिंक, कॉपर, फेरस इत्यादी हे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्या सामान्य मुळा असतात त्या कमी शोषतात. जे मायक्रोरायझा बुरशीची जाळे आहे त्यांना सहज शोषण करत असते. तसेच मायक्रोरायझामुळे पाण्याची उपलब्धता टिकून राहते. ज्या हानिकारक बुरशी आहेत यापासून संरक्षण भेटते. झाडात नैसर्गिकरित्या हार्मोन तयार होतात, जसे की सायटोकायनिन. यामुळे वाढ चांगली होते. जसे की मायक्रोरायझा असेल तर केळीसारख्या जास्त अन्नद्रव्यांची गरज असलेल्या पिकात चांगला फायदा होतो. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण मायक्रोरायझा ड्रीपद्वारे देतो त्याचा किमान 8 ते 10 दिवस कोणतीही बुरशीनाशके, कीटकनाशके आणि केमिकल फर्टिलायझरचा वापर हा आपण टाळला पाहिजे. 8 ते 10 दिवसात मायक्रोरायझा हा मुळांच्या केसांमध्ये जाऊन तंतूंचे जाळे तयार करतो आणि पिकांच्या मुळांशी जोडला जातो. आणि हे जे जाळे आहे ते खोलवर पसरले जाते. या काळात आपण ह्युमिक, फुलविक, ॲमिनो, सीवीड हे देऊ शकता. कारण मुळांची वाढ असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण मायक्रोरायझा जे आहे ते जिवंत मुळीशी सहजीवन करत असते. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, मायक्रोरायझाचे हे बरेच फायदे आहेत. आपण प्रत्येक पिकामध्ये देऊ शकता. केळीसारख्या पिकामध्ये पण मी सांगितलं की याचा फायदा कसा होतो. महत्त्वाचं म्हणजे फॉस्फरसची उपलब्धता होण्यास खूप फायदा होतो. मार्केटमध्ये बरेच मायक्रोरायझा उपलब्ध आहेत. आपण चांगल्या कंपनीच्या मायक्रोरायझा दुकानात गेल्यानंतर कृषी सेवा केंद्रामध्ये आपण विचारा की चांगल्या प्रतीचे मायक्रोरायझा पाहिजे. त्याप्रमाणे कंपनी वाईज प्रत्येकाचे प्रमाण वेगळे आहे. उदाहरणार्थ जर रॅली गोल्डचा विचार केला पावडरमधले, तर त्याचा 150 ते 200 ग्रॅम एकरी मायक्रोरायझा त्याचे प्रमाण आहे. इतरही कंपनीचे मायक्रोरायझा आहेत, आपण ते पण घेऊ शकता. अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून योग्य नियोजन केलं तर पीक व्यवस्थापन करताना आपल्याला अडचणी येणार नाहीत. तर शेतकरी बांधवांनो, आपण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्देशीर आणि महत्त्वाचीच माहिती आपण इथं दिलेली आहे. आपल्याला जर व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. केळी पिकाबरोबरच इतर पिकांची माहिती देण्याचा आपला इथून पुढे प्रयत्न राहील. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.